सर नमस्कार. नमस्कार. काय सांगाल सर, सध्याची जी महाराष्ट्राची राजकारणी स्थिती बघता काय आपलं आकलन काय सांगणार? सध्याच्या महाराष्ट्राच्या स्थितीमध्ये महाराष्ट्राची जनता, शेतकरी आणि विद्यार्थी पूर्णपणे निराश आहेत, सरकारवर नाराज आहेत. ज्या पद्धतीने मतांची चोरी करून हे सरकार या ठिकाणी चोरीचं बनलेलं आहे, ते खऱ्या अर्थानं लोकशाहीचा गळा घोटून संविधानाचा खून करून या ठिकाणी हे सरकार आलेलं आहे. लोकसभेचे निकाल बघता विधानसभेमध्ये अगदी एवढ्या कमी वेळेत जनतेचं एवढं मत परिवर्तन होणं, याच्यासाठी काही मोठं एखादं महात्मा गांधीसारखं एखादं काही आंदोलन त्या ठिकाणी झालं नव्हतं की ज्याचा परिणाम होईल. परंतु हे सगळं खोटारडेपणा करून एकाच व्यक्तीचे 4-4 ठिकाणी मतं देऊन, एकाच व्यक्तीचे वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये मतं टाकून, छोट्याशा घरामध्ये 70-80 लोकांचे नावं नोंदवून अगदी खोटारडेपणा या ठिकाणी झालेला आहे. शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने प्रोत्साहन द्यायला पाहिजे, अतिवृष्टीचं नुकसानाची भरपाई द्यायला पाहिजे, पीक विमाचे पैसे द्यायला पाहिजे, त्याच्यामध्ये अगदी सरकारची भूमिका म्हणजे शेतकरी विरोधी आहे. आपण बघितलं असेल की जालना जिल्ह्यासारख्या ठिकाणी बीड जिल्ह्यातले शेतकरी जालन्यामधून लाखो कोट्यावधी रुपयाचा विमा घेऊन गेले, परंतु अद्याप त्यावर मोठी कारवाई झाली नाही. तलाठी मंडळ अधिकारी यांच्यावरती चौकशीचे आणि सस्पेन्शनचे कारवाई दाखवल्या गेली, पण खऱ्या अर्थाने तहसीलदारच्या बायोमेट्रिक अंगठ्याच्या किंवा बोटाच्या ठशानेच ते पैसे वितरित होतात. मग ज्या तहसीलदारांनी कोट्यावधी रुपये सरकारचे, जनतेचे आणि टॅक्स पेयरचे चोरलेत, त्या तहसीलदारांना का पाठीशी घातल्या जात आहे? कोण त्याच्या मागे आहे? सरकारमधील असा कोण व्यक्ती आहे की जो हे सगळं करत आहे? याच्याकडे सगळी जनता बघते. विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, वाढलेली फीस आहे, ज्या पद्धतीने पूर्वी स्कॉलरशिप मिळायचे त्याच्यामध्ये अडथळे आहेत. या योजना मागासवर्गीय आदिवासी बांधवांच्या, PGNT OBC बांधवांच्या त्या योजनेला कट करून ते पैसे वळवले गेलेत आणि अनेक चांगल्या योजना ह्या ठप्प आहेत. केवळ एका लाडक्या बहिणीच्या नावाने जनतेची दिशाभूल करत करत या सरकारने पूर्ण पैसा हा वळवून टाकलेला आहे. म्हणजे लाडक्या बहिणीकरिता जो रोख रक्कम लागत आहे तो वेगवेगळ्या जी योजना जे चालू आहे त्याच्यातून काढलेला गेला असं आपलं म्हणणं आहे. पण आणखी पण एकानंतर एक योजना सरकार सांगतच आहे की आमची नवीन योजना ही, आमची नवीन योजना ही. हे कसं आहे की खिशामध्ये नाही नाना आणि मला बाजीराव म्हणा अशी गोष्ट आहे. यांच्या खिशात सरकारच्या तिजोरीत पैसा नाही आहे, परंतु योजना म्हणजे ह्या काय म्हणतात त्याला, हे पब्लिसिटीचं सरकार आहे. म्हणजे घोषणा करायच्या, लोकांची दिशाभूल करायची, वेगवेगळ्या गोष्टी सांगत राहायच्या. तुम्ही बघितलं असाल की अधिवेशन काळामध्ये सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आणि सत्ताधारी आमदार जे भाषण करतात त्याच्यामध्ये ते एवढं हे दाखवतात, एवढं बोलतात की सर्व काही अलबेल आहे, कसलीही अडचण नाही, सगळं सुखी सुखी आहे, सर्व समाधानी आहे. आता तुम्ही पत्रकार आहात, असं समजा की मी विरोधी पक्षाचा आहे, मी सरकारच्या विरोधात बोलेन, पण तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही विचार करा की काय खरंच सगळं काही अलबेल आहे का? गुन्हे वाढलेत, नशा वाढलाय, ड्रग्सचं रॅकेट महाराष्ट्रामध्ये वाढलेलं आहे. म्हणजे पंजाबसारखी परिस्थिती काही दिवसांनी महाराष्ट्राची होऊ नये अशी भीती निर्माण झालेली आहे. आणि जे सुरक्षेच्या गोष्टीवर परिणाम करणारे जे घटक आहेत, समुद्रातील बंदरं, डॉकयार्ड किंवा JNPT सारखे मोठे बंदरं हे अडाणीला देऊन टाकलेत, एअरपोर्ट अडाणीला देऊन टाकलं. म्हणजे बाहेरून कुठून काय येणार आहे, कशाची तस्करी होणार आहे, म्हणजे देशाची सुरक्षा टांगलेली आहे या उद्योगपतींच्या पायाखाली. ज्या पद्धतीने म्हणजे आता पूर्णपणे मुंबई अडाणीला विकण्याचा डाव चालू आहे. लोकशाही आपण म्हणतो, लोकशाही कुठे दिसत नाही सध्या, काय सांगणार? तेच तर मी बोललो ना की लोकशाहीचा अर्थ असा आहे की एक मतदाराने एक मत द्यावं. लोकशाहीचा अर्थ या सरकारने आता असा केला आहे, एक मतदाराने 4 ठिकाणी मतं द्यायचे,
दुसऱ्याच्या नावाने तिसऱ्याने मतं द्यायचे, अस्पष्ट फोटो, ओळखू नाही येणार अशा पद्धतीचे. ज्या पद्धतीने संध्याकाळी 6 वाजेच्या नंतर रात्रीच्या 11 वाजेपर्यंत लाखो मतदान त्या ठिकाणी झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये विधानसभेत. आणि महाराष्ट्राचं निवडणूक आयोग, केंद्राचं निवडणूक आयोग त्याचे हे पुरावे द्यायला तयार नाही की कोणत्या बूथवरती किती मतं झालेत, कोणत्या बूथवरती किती मतं झालेत, कोणत्या वेळेला किती मतं झालेत. तुम्ही स्वतः मतदान केलेलं, मी स्वतः मतदान केलेलं, मला अनुभव आहे की एका व्यक्तीला एक मत करण्यासाठी कमीत कमी 10 ते 15 मिनिटं लागतात. म्हणजे 9-10 मिनिटं तर लाईनीमध्येच किमान लागतात. त्याच्यानंतर मग पहिला टेबल जातो, तिथे नाव क्रॉस चेक होतं, ID तपासला जातो. त्याच्यानंतर दुसऱ्या याच्यावरती तो अनुक्रमांक, आपल्याला मतदार यादीचा प्रष्ठ क्रमांक आणि मतदार यादीचा अनुक्रमांक द्यावा लागतो. मग ते परत आपला आधार किंवा हा पुरावा चेक करून तिसऱ्या वेळेस आपल्या बोटाला शाई लावल्या जाते. नंतर बॅलेट सोडल्या जातं. मग नंतर माणूस त्या बॉक्सजवळ जाऊन मत देतो. मत दिल्याच्या नंतर परत अर्धा ते 1 मिनिट त्या वेळेला. मग तुम्ही मला सांगा, 6 वाजल्यापासून तर 9 वाजल्यापर्यंतचा वेग, किंवा 6 ते 11 किंवा 7 ते 11, तर ह्याच्यामध्ये म्हणजे 4 तासामध्ये 75 लाख 45 लाख मतं होऊ शकतात. पॉसिबल आहे का? एकीकडे 2 निवडणुका झाल्या, लोकसभा आणि विधानसभा. आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुका आहेत आणि एकीकडे हा एवढा मोठा विषय चालू आहे मतचोरीचा. तर काय वाटतं, जेणेकरून येणाऱ्या जी निवडणुका आहेत ते पारदर्शीपणाने होणार का? ज्या पद्धतीचं घडलेला अनुभव आपण वर्तमान बघतो तर शंका वाटते की सरकार पारदर्शीपणे इलेक्शन घेणार नाही. पण सरकारची जर हिंमत असेल तर त्यांनी बॅलेट पेपरवरती इलेक्शन घ्यावे, म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. कोर्टाने आदेश दिला, मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं निवडणुका लगेच आम्ही घेणार आहोत, पण ऑक्टोबर ते नोव्हेंबर दिवाळीच्या नंतर फटाके वाजणार, हे ते फक्त बुवाबाजी चालू आहे. आतापर्यंत अद्याप काही क्लिअर झालेलं नाही. काय सांगणार? असं आहे की इलेक्शन जर घ्यायचं असेल ना तर त्याचे सिम्पटम्स, म्हणजे इलेक्शनची जर तयारी सुरू झाली तर त्याचे लक्षणं दिसतात. म्हणजे मतदाराच्या यादीच्या संदर्भात होम व्हिजिट करून जे बूथ एजंट असतात किंवा मतदान प्रक्रियेमधले जे अधिकारी असतात त्यांची तयारी दिसते. आज ऑगस्ट संपत आलाय पण तशी काही तयारी दिसत नाही. आणि ज्यावेळेस ती तयारी दिसते तेव्हा असं लक्षात येतं की आता 60-70 दिवसांनी हा इलेक्शन येईल किंवा 2.5 महिन्यांनी इलेक्शन येईल. पण ज्या पद्धतीचं ठप्प कारभार हा इलेक्शनच्या बाबतीत दिसतो तर सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर ह्या 3 महिन्यात तर काय इलेक्शन होणार नाही असं मला स्वतःला वाटतं. कारण असं कधीच होत नाही का अचानक प्रोग्राम टाकला आणि 20 दिवसात इलेक्शन झालं. कारण तो प्रोग्रामच अर्ज भरण्याचा, छाननीचा, पडताळणीचा, त्याच्यानंतर विड्रॉल करण्याचा, मग सिम्बॉल देण्याचा आणि त्याच्यानंतर प्रचार आणि त्याच्यानंतर प्रचार बंद, त्याच्यानंतर मतदान, ही प्रक्रियाच 20-22 दिवसाच्या खाली होत नाही. त्याला 20 दिवसापेक्षा जास्त दिवस लागतात. आणि आचारसंहिता 1.5 महिन्यापेक्षा जास्त ठेवता येत नाही. त्याच्यामुळं आतापासून तर नोव्हेंबरपर्यंत इलेक्शन होणार नाही असं दिसून येतं. ह्याच्या पलीकडे जर यांनी काही नवीन कायदा आणला तर हे कसं आहे, हे म्हणतील ते सगळं आहे सध्याला. यांनी नवीन कायदा आणला किंवा उद्याच इलेक्शन घ्यायचं ते काय सांगता येत नाही. यांच्यावर काय भरोसा. काय वाटतं, हे जे दिरंगाई होत आहे कुठंतरी महाराष्ट्र सरकारची निवडणूक घेण्याची इच्छा नाही आहे असं दिसतंय का? असं आहे की इलेक्शन जर झालं, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महानगरपालिका, नगर परिषदा, नगरपालिका, नगरपंचायती यांचे जर इलेक्शन झाले तर तिथे लोकल बॉडी येते. लोकल बॉडी आली की तिथे बजेटचा प्रश्न येतो. यांच्याजवळ पैसाच नाही आहे, देणार कुठून? इलेक्शन घेतलं आणि उद्या जर नागपूर जिल्हा परिषदेने किंवा संभाजीनगर महापालिकेने जर पैसे मागितले तर देणार कुठून? पैसाच नाही आहे तर इलेक्शनच घ्यायचं नाही. आणि एरवी बी ह्यांची जी आयडियोलॉजी आहे, जसं काँग्रेस काय म्हणायचं की गावापर्यंत विकेंद्रीकरण करा, पण ह्यांची आयडियोलॉजी अशी आहे
की ह्यांना लोकसभा विधानसभेमध्ये सुद्धा ह्यांनी नेमून दिलेले माणसं नेमून, म्हणजे मिस्टर मोदी अपॉइंटेड ABC ॲज अ मेंबर ऑफ पार्लमेंट, अशी यांची आयडियॉलॉजी असं जनतेतून निवडून येणं, मतदार प्रक्रिया राहणं, आरक्षण राहणं, ही यांची आयडियॉलॉजी नाहीच आहे. यांना आरक्षण नको आहे, यांना शेतकरी नको आहे, यांना सगळ्या शेतकऱ्याच्या जमिनी हे अडाणी अंबानीला देऊन त्या शेतकऱ्यांना त्यांच्याच शेतामध्ये शेतमजूर म्हणून महिन्याने ठेवायचं आहे. म्हणून तर मग वेगवेगळे काळे कायदे त्यांनी आणलेत. आपण बोलता बोलता आरक्षणच्या बाबतीत बोलले. जातीनिहाय जनगणना हा जो विषय होता काँग्रेस पक्षाचा होता, पण मोदीजींनी कॅबिनेटमध्ये प्रस्ताव ना पारित करता एक मिटिंग घेतलेली, मिटिंगमध्ये जातीनिहाय जनगणना करायची असं घोषित केलं. काय सांगणार? मोदीला मजबूर होऊन ही घोषणा करावी लागली. राहुल गांधीच्या पुढे त्यांना झुकावं लागलं, कारण राहुल गांधीची आक्रमक भूमिका देशभरामध्ये, संसदेमध्ये आणि काँग्रेसने केलेली मागणी याच्या पुढे सरकार नमते झाले आणि सरकारला नाइलाजाने ही योग्य मागणी मान्य करून ती जनगणना करण्याची वेळ सरकारवर आली आहे. तेलंगणामध्ये जनगणना झाली, त्या ठिकाणी 45-50% OBC त्या ठिकाणी दिसून आले. या जनगणनेच्या माध्यमातून आरक्षणाच्या बाबतीत तर सहकार्य होणारच आहे, परंतु येणाऱ्या भविष्यामध्ये जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी या बेसवर OBCंना, व्हिजेंटीच्या लोकांना अधिकचा न्याय, अधिकचं बजेट, जेव्हा बजेट बनेल तेव्हा ते संख्येच्या नुसार बनवल्या जाईल. जेव्हा कोणती योजना बनेल ती त्या संख्येच्या नुसार बनवल्या जाईल. याचा फायदा OBC आणि मराठा समाज दोन्ही समाजांना होणार आहे. कारण मराठा समाजाची संख्या बघून त्यांच्या शिक्षणासाठीचा खर्च, त्यांच्या नोकरीसाठीचं आरक्षण, या सगळ्या गोष्टी तिथे सरकारला कराव्या लागतील आणि OBCला अधिकचं बळ मिळेल. म्हणजे जे आता 26-27% दाखवल्या जातं ते जेव्हा 40-50%च्या पुढे जाईल तेव्हा सर्व ह्या मुलांना सुविधा मिळतील, मुलं शिकतील, नोकऱ्याला लागतील. शिकून जेव्हा नोकरीला लागतं एक पिढीचं उद्धार त्या ठिकाणी कल्याण होऊन जाईल. राहुल गांधीला देश याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करत आहे आणि शुभेच्छा देत आहे. पण मोदीजी आणि केंद्र सरकार, राज्य सरकारचं म्हणणं असं आहे की हा जो मुद्दा आहे आम्ही उचलला होता, घोषणा पण आम्ही केली. आता कसं असतं बघा, एखाद्याने 2 तास स्वयंपाक करावा आणि एखाद्याने वाढावा आणि वाढणाऱ्याने म्हणावं की मीच केलेलं आहे, त्याला काय अर्थ नाही. आणि जगामध्ये तुम्ही गुगलवरती जा आणि तिथं खोटं बोलणारा व्यक्ती लिहा, तुम्हाला नाव येऊन जाईल. बरं, मला सांगा, मोदीजींना 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत, रिटायरमेंटची वेळ आलेली आहे, काय वाटतं? सन्मानपूर्वक त्यांनी निवृत्त व्हायला पाहिजे आणि मोठेपणाने त्यांनी स्वतः घोषणा करायला पाहिजे. RSS किंवा इतर भाजपच्या नेत्यांनी त्यांना सल्ला देऊन पायउतार करण्यापेक्षा त्यांनी आनंदाने घोषणा करायला पाहिजे की मी सेवानिवृत्त होत आहे आणि त्यांनी धर्मकार्य आणि त्यांच्या वयाच्या हिशोबाचं जे पद्धती आहे, संस्कृती, तसं हे करायला पाहिजे. काँग्रेस पक्षाच्या बाबतीत जर बोलायला गेलं, काँग्रेस पक्षाने नवीन पद वाटप केलेलं आहे. प्रदेश या प्रदेशमध्ये सचिव, महासचिव, अध्यक्ष पण चेंज झालेले आपले. काय वाटतं समोरची जी वाटचाल आहे काँग्रेस पक्षासाठी कशा प्रकारची असणार? येणारी जी निवडणूक आहे त्यात काय एक नेमकं भविष्य काँग्रेस पक्षाचं असणार? खूपच चांगली यादी या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची जाहीर झालेली आहे. अत्यंत नवीन असे 40-45% नवीन पदाधिकारी त्या ठिकाणी आलेत. सामान्यातले सामान्य आणि महिला, तरुण यांना या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे. विशेषतः म्हणजे याच्यामध्ये सोशल इंजिनिअरिंग खूप मोठ्या प्रमाणात दिसून आलं. त्याच्यामध्ये सर्वसाधारण संवर्ग, अल्पसंख्याक, आदिवासी, मागासवर्ग, व्हिजेंटी, OBC, महिला, युवक यांची खूप चांगली संख्या त्या ठिकाणी दिसून आली. आणि ज्या पद्धतीने काँग्रेसची यादी आदरणीय अध्यक्ष खरगे साहेब, विरोधी पक्षनेते आदरणीय राहुलजी गांधी, KC वेणुगोपालजी, रमेश चन्नीथलाजी आणि महाराष्ट्राचे दमदार प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांनी जी जाहीर केली त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो.
मला विश्वास आहे की आणखी एखादी यादी येणाऱ्या काही काळामध्ये परत येईल. त्याच्यात आणखी काही लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न होईल असा माझा अंदाज आहे. चॅनलच्या माध्यमातून जागतिक स्तरावर जे लोक आपल्याला बघत आहेत त्यांना येणाऱ्या सण आहे, दिवाळी त्योहार आहे, पहिले पण ते याचं उत्तर देऊन टाकतो की ही यादी आल्याच्या नंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत काँग्रेसची खूप जोरदार तयारी चालू आहे आणि आम्हाला विश्वास आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये महानगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत ह्या सगळ्यांची जेव्हा बेरीज होईल तर सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस त्या ठिकाणी क्रमांक 1 ला तुम्हाला दिसून येईल. याचा विश्वास मी तुम्हाला आपल्या माध्यमातून देतो. आपण ज्या बेरीजच्या बाबतीत बोलले, महाविकास आघाडीच्या सरकारच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर सध्या उभाटा जे आहे ते वेगळे जात आहेत. मनसेसोबत त्यांची हातमिळवणी होत आहे. राष्ट्रवादी गट जे आहे शरद पवार सरांचं, त्यांचं सध्या काही दिसत नाही. यामध्ये कुठे ना कुठे काँग्रेस पक्ष मागे येण्याचे चान्सेस आहे का? बिलकुल नाही. पहिलं तर मी ठाकरे बंधू एकत्र येत आहेत त्याबद्दल त्या दोघांना पण शुभेच्छा देतो की खूप चांगला निर्णय उशिरा का होईना त्यांनी घेतला आणि निश्चितपणे त्यांनी एकत्र राहायला पाहिजे. बाळासाहेबांचे जे स्वप्न होते, बाळासाहेबांचा जो विचार होता, जी चळवळ त्यांनी उभी केली होती ती त्यांनी पुढे सक्षमपणे न्यावी यासाठी मी आणि माझा काँग्रेस पक्ष त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. दुसरी गोष्ट अशी आहे की महाविकास आघाडीने एकत्रित स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका लढाव्यात की स्वतंत्र लढाव्यात याचं उत्तर मी देऊ शकत नाही. याच्यामध्ये असं आहे की आमचे जे पक्षाचे प्रमुख आहेत, राज्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत, राज्याचे प्रभारी आहेत, देशाचे अध्यक्ष आहेत, देशाचे विरोधी पक्षनेते राहुलजी आहेत, हे मोठे नेते या बाबतीत निर्णय घेत असतात. आम्ही त्याला फक्त अंमल करतो, आम्ही फॉलो करतो, त्यांच्या आदेशाचं पालन करतो. परंतु जर का अशी वेळ आली की काँग्रेसला स्वतंत्र निवडणूक लढायची जर संधी मिळाली तर ती आमच्यासाठी सुवर्ण संधी राहील. आम्ही निश्चित त्याच्यामध्ये इतका चांगला रिझल्ट देऊ की जे काय भ्रम जो सरकारला आहे आणि जे जास्त संख्या असल्याचा जो माज आहे तो माज आम्ही उतरून दाखवू. चॅनलच्या माध्यमातून आपले जे जनता बघत आहे त्यांना काय एक संदेश आपण देऊ इच्छिता? पावसाळ्याच्या दिवसामध्ये थोडंसं अतिवृष्टीचं आणि विजेचं याचं प्रमाण वाढलेलं आहे. यावर्षी अनेक शेतकरी बांधव विजेमुळे मृत्युमुखी पडलेत, पूर परिस्थितीमुळे जीवितहानी झाली आहे. तर सुरक्षित राहावं अशी विनंती मी आपल्या माध्यमातून करतो. काळजी घ्या, सुरक्षित राहा. येणाऱ्या दिवाळी, आत्ताचे रक्षाबंधन, येणारे दसरा, नवीन वर्ष, होळी या सर्व सणांच्या मनापासून माझ्याकडून शुभेच्छा. आणि निश्चितच या माध्यमातून मी सर्व जनतेला विनंती करेन की सत्याच्या सोबत उभं राहण्याची वेळ आलेली आहे. ईस्ट इंडिया कंपनी येऊन जसं महात्मा गांधींनी चळवळ उभारली होती तीच वेळ आता परत आपल्यावर आलेली आहे. आपल्याला एकत्रित देशाच्या हितासाठी, संविधान वाचवण्यासाठी काँग्रेसच्या सोबत भक्कमपणे जनतेने उभं राहावं. या देशाच्या जनतेच्या हितासाठी, संविधानाच्या रक्षणासाठी आणि गोरगरिबांच्या कल्याणासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे. आम्ही तुमचीच लढाई लढत आहोत. त्यामुळे येणाऱ्या काळात आपण काँग्रेसच्या पाठीशी राहावं एवढी विनंती करतो.